कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ हा जिल्ह्यातील बड्या नेत्यांमधील सत्तार संघर्षामुळे राज्यात चर्चेचा विषय बनलाय. अपात्र दूध संस्थांची चौकशी, न्यायालयीन लढाई, भ्रष्टाचार, प्रशासकांची नियुक्ती या सर्वांमुळे गोकुळ गाजत आहे. गेली 4-5 महिने या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना अचानक आमदार शिवाजीराव पाटील यांचे गोकुळच्या राजकारणात एंट्री होते. ते थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच तोप टाकतात. मी पुराव्यानिशी सगळा भ्रष्टाचार उघड करेन अशी डरकाळी फोडणारे चंदगडचे भाजप पुरस्कृत आमदार शिवाजीराव पाटील गेले 8-10 दिवस झाले अचानक एकदम सायलेंट मोडवर गेलेत. गोकुळच्या राजकारणात आक्रमक एंट्री करणारे आमदार शिवाजीराव पाटील अचानक शांत का झाले? आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात पडद्यामागे काही सेटलमेंट तर झाली नाही ना? की या शांततेमागे काही वेगळंच राजकीय गणित शिजतंय? की ही वादळापूर्वीची शांतता समजायची? आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण याच प्रश्नांचं सविस्तर आणि अचूक राजकीय विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला आपण मंत्री हसन मुश्रीफ हे शिवाजीराव पाटील यांच्याबाबत काय बोलतात ते ऐकूया. शिवाजी पाटील शांत झाले का? मला काय माहिती, काय तुम्ही त्यांना मला इशारा दिला होता? मला त्यांचं काही माहिती नाही, परंतु ते 5-7 दिवस ते शांत आहेत. मला वाटते जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत. ठीक आहे, काही भावना त्यांच्या भडकल्या असतील, बोलले असतील, परंतु आता ते काही वक्तव्य करत नाही. मी त्यांचा आभारी आहे. आता मी 10 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती, अजून त्यांना मी 8 दिवसाची मुदत वाढवून देणार आहे. कोल्हापूरचं राजकारण आणि गोकुळ दूध संघ यांचं नातं म्हणजे एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा अजिबात कमी नाही. गेल्या आठवड्यात याच गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एक मोठं वादळ आलं होतं. चंदगड विधानसभा मतदारसंघातून जायंट किलर ठरलेले अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी गोकुळच्या कारभारावर आणि थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मोठी तोप डागली होती. गोकुळची ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी करून त्यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. इतकेच नव्हे तर मुश्रीफांच्या मागे ईडी चौकशी लावण्यास कारणीभूत ठरणारे किरीट सोमय्या हे कोल्हापुरात येऊन गेले होते. याच किरीट सोमय्या यांच्यासोबतच शिवाजीराव पाटील यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून हेच आमदार शिवाजी पाटील अचानक शांत झाले आहेत. मित्रांनो, आत्ताची ही गूढ शांतता समजून घेण्यापूर्वी आपल्याला गेल्या काही आठवड्यात नेमकं काय घडलं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चंदगडमध्ये एकामागोमाग एक दिग्गजांना आसमान दाखवत शिवाजी पाटील यांनी अपक्ष म्हणून मोठा विजय मिळवला. ते मूळचे भाजपच्या विचारधारेचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. विधानसभेत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या याच शिवाजी पाटलांनी थेट हसन मुश्रीफांना टार्गेट केलं. सध्या गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र आहेत. गोकुळमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. महायुतीचं खाऊन महाविकास आघाडीचे गोडवे गायचे, एक अर्थाने महायुतीचे खाऊन महाविकास आघाडीचे मदत करायची अशी मुश्रीफांची अवस्था आहे. अशा जळजळीत शब्दात पाटलांनी हल्लाबोल केला होता. तसेच भाजप संपवायला निघालेले लोक गोकुळच्या राजकारणात सोबत नकोत अशी थेट मागणी त्यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा संघर्ष पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. वातावरण अक्षरशः तापलं होतं. पण मग अचानक ही आग विझली कशी? त्यातच काल झालेल्या एका पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी आली लग्न घटिका समीप तशी आली गोकुळची निवडणूक समीप अशा आशयाचे विधान केले होते. ते देखील ऐकूया. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न 1 महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समीप, तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप. आता सध्याच्या परिस्थितीकडे येऊया. गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पाटील यांनी गोकुळ किंवा मुश्रीफांबद्दल एकही ब्र काढलेला नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपावर 8 ते 10 दिवसात पुरावे द्या, अन्यथा 100 कोटी रुपयांच्या बदनामीच्या फौजदारीचा दावा न्यायालयात दाखल करणार असा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत पाटील यांना दिला होता. आता हसन मुश्रीफ यांनी बदनामीच्या दाव्याची मुदत शिवाजी पाटील यांना 8 दिवस वाढवून दिली आहे. पण खरंच आमदार पाटील शांत आहेत का? ना कोणती पत्रकार परिषद, ना कुठली सोशल मीडिया पोस्ट, ना कार्यकर्त्यांचा मेळावा. राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. एका बाजूला गोकुळच्या निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत, तसे संकेत मुश्रीफ यांनी दिले आहेत. अशा ऐन मोक्याच्या क्षणी
ज्या माणसाने रान उठवायला होतं तो माणूस इतका शांत का? कोल्हापूरच्या गल्लीपासून ते थेट मुंबईपर्यंत आता एकच चर्चा आहे, नक्की काय घडलं? यासाठी आपल्याला कोल्हापूरच्या राजकीय स्ट्रॅटेजिक मॅपिंगवर नजर टाकावी लागेल आणि दोन प्रमुख शक्यतांचा विचार करावा लागेल. पहिली आणि सर्वात चर्चेत असलेली शक्यता म्हणजे राजकीय सेटलमेंट आणि महायुतीचा धर्म. बघा, हसन मुश्रीफ हे सध्या राज्य सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि महायुतीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दुसरीकडे शिवाजी पाटील हे अपक्ष असले तरी त्यांचा कल आणि पाठिंबा भाजपला म्हणजेच पर्यायाने महायुतीलाच आहे. गोकुळ सारख्या राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मोठ्या संस्थेवरून जर महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये सार्वजनिक चिखलफेक सुरू राहिली तर त्याचा फटका थेट सरकारच्या आणि युतीच्या प्रतिमेला बसू शकतो. निवडणुकांच्या मोक्याच्या क्षणी वोट बँक सांभाळण्यासाठी अशा अंतर्गत वादांना आवर घालणं गरजेचं असतं. अशा वेळी देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला असण्याची दाट शक्यता आहे. आणि असेही समजते की कॅबिनेट दर्जाच्या व हसन मुश्रीफ यांच्या जवळच्या असणाऱ्या भाजपच्या एका मंत्र्याने मध्यस्थी केली आहे. सध्या तरी एकमेकावर चिखलफेक थांबवा असा वरून आदेश आल्यामुळे ही शांतता असू शकते. त्यामुळे राजकीय युद्धविराम नक्की झालेला दिसतोय. राज्य नेतृत्वाचे काहीतरी ठोस निर्देश असल्याशिवाय आरोपांची चिखलफेक थांबणार नाही हे मात्र निश्चित. कारण पत्रकार परिषदेमधील मुश्रीफांची देहबोली आणि बोलण्यातला कॉन्फिडन्स हेच दर्शवत होता. आता दुसरी आणि अत्यंत महत्वाची राजकीय खेळी समजून घेऊया. कदाचित शिवाजी पाटील यांना जे हवं होतं ते उद्दिष्ट आधीच साध्य झालं आहे. नुकतंच 4 मे 2026 रोजी पुणे विभागीय दुग्ध आयुक्तांनी गोकुळवर 5 अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. याचा सरळ अर्थ काय होतो तर हसन मुश्रीफ आणि त्यांच्या समर्थक संचालक मंडळाच्या हातातून गोकुळची सत्ता सध्या तरी गेली आहे आणि तिथे आता थेट सरकारी अधिकाऱ्यांचा प्रशासक बसला आहे. मुश्रीफांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. जर सत्ताच हातातून गेली आणि प्रशासक आला तर मग आता आरडाओरडा कशासाठी करायचा? शिवाजी पाटील यांचा मूळ हेतू हाच असू शकतो की निवडणूक लागेपर्यंत गोकुळची सत्ता विरोधकांच्या हातात राहू नये. तो हेतू या प्रशासकीय निर्णयाने पूर्ण झाला. त्यामुळे आपलं मिशन पूर्ण झाल्याच्या समाधानात त्यांनी आपली तलवार म्यान केली असावी. तर मित्रांनो, ही शांतता कायमस्वरूपी नक्कीच नाहीये. ही खऱ्या अर्थाने वादळापूर्वीची शांतता असू शकते. गोकुळची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जवळपास 5,000 पेक्षा जास्त सभासद संस्था या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यातही गेल्या 5 वर्षात जे 1800 पेक्षा जास्त नवीन सभासद वाढले आहेत त्यावरून मोठा कायदेशीर आणि राजकीय वाद सुरू आहे. सध्या पडद्यामागे दोन्ही गट आपापल्या मतदारांची मोठ बांधत आहेत. एकदा का निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आणि अंतिम मतदार याद्या निश्चित झाल्या की पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या पैरी झडणार हे काळजावर दगड ठेवून सांगता येईल. शिवाजी पाटील आता शांत असले तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत ते पुन्हा कोणते नवीन मुद्दे घेऊन मैदानात उतरतात आणि मुश्रीफ गट त्याला कसे चोख उत्तर देतो हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवाजी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात खरंच काही राजकीय सेटलमेंट झाली असेल का? ही प्रशासकीय आल्यामुळे ही तात्पुरती शांतता आहे? तुमचं स्पष्ट मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.